आता बघूया टॉप 9 जिल्ह्यांच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक। अवघ्या 8 तासात धरणाच्या जिवंत पाणीसाठ्यात 1% वाढ। सध्या धरणामध्ये 22,000 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। सांगलीच्या चांदोली धरण परिसरामध्ये पावसाची उघडीप, तर वारणा नदीची पाणी पातळी घटू लागली आहे। सध्या चांदोली धरण 58% भरलं। धरणात 20 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध। उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ। धरणामध्ये 43.11% उपयुक्त जलसाठा शिल्लक, तर दौंडमधून 21,892 क्युसेकनं उजनी धरणामध्ये आवक सुरू आहे। वाशिम जिल्ह्यात यंदा मान्सूनचं आगमन उशिराच, तर जून महिन्याच्या अखेरीस आठवड्यामध्ये काही भागात दमदार पाऊस। मात्र गेल्या 3 दिवसांपासून पावसानं पूर्णपणे उघडीप दिली आहे। वाशिम जिल्ह्याला अजूनही दमदार आणि सलग पावसाची गरज। तर सिंधुदुर्गच्या आंबोली घाटामध्ये धुक्याची चादर। दाट धुकं आणि रिमझिम पावसामुळे आंबोली घाटाचं सौंदर्य आणखीनच बहरलंय। वाहन चालकांनी मात्र काळजी घेण्याचं आवाहन। कारंजा तालुक्यातील उंबरडा बाजार परिसरात सोयाबीनवर अमेरिकन जायंट मिलीपीड या किडीचा प्रादुर्भाव। किडीमुळे दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता। उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी। साताऱ्यामध्ये एमएससीबीच्या पोलवरील तारांची चोरी करणाऱ्या टोळीला अटक। स्थानिक गुन्हे शाखा आणि पुसेगाव पोलिसांची संयुक्त कारवाई। 5 गुन्हे उघडकीस, तर 11,43,000चा मुद्देमालही जप्त। परभणीमध्ये भेसळयुक्त दूध विक्री होत असल्याचा प्रकार। डेअरीतनं आणलेलं दूध उकळल्यानंतर रबरासारखं घट्ट झालं। पूर्णा शहरातील कोळीवाडा परिसरातली ही घटना। नाशिकच्या कळवणमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीनं बाळाला जन्म दिल्याचा प्रकार। आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेचा हा प्रश्न चव्हाट्यावर। अल्पवयीन संशयिताची बालसुधारगृहामध्ये रवानगी। आता बघूया टॉप 9 शहरांच्या बातम्या। प्रकाशक प्रशांत आंबींना धमकी दिल्याचा खटला आता कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालणार। कोर्टानं परवानगी देऊन सुद्धा संजय गायकवाडांची चौकशी झालेली नाही, प्रशांत आंबींचा आरोप। पालकमंत्री गणेश नाईकांकडून पूरग्रस्त भागाची पाहणी। आढाव्यानंतर पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक। पूरग्रस्तांना जास्तीत जास्त आर्थिक सहाय्य मिळावं यासाठी शासन स्तरावर विशेष प्रयत्न केले जाणार। लातूरच्या महापौर आणि एका महिला डॉक्टरच्या संभाषणाचा एक कथित व्हिडिओ व्हायरल। दरम्यान अवंतीनगर भागातील मनपा दवाखान्यामध्ये महापौरांकडून पाहणी। डॉक्टरांनी महापौरांना मी कामात आहे, निवांत बसलेली नाही अशा भाषेत उत्तर दिलं। नागपुरात हजरत बाबा ताजुद्दीन यांच्या नावानं सोशल मीडियावर भाविकांची आर्थिक फसवणूक। फॉलोअर्सना 169 रुपये भरून सदस्य होण्याचं आवाहन। सायबर सेलमध्ये तक्रार करण्याचा ट्रस्टचे अध्यक्ष प्यारे खान यांनी इशारा दिलाय। नाशिक रिंग रोड प्रकल्पासंदर्भात आज फडणवीसांनी विधानभवनात बैठक आयोजित केली आहे। दरम्यान प्रकल्प बाधित शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री संवाद साधणार। मंत्री गिरीश महाजनांनी बाधित शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं। नाशिक रिंग रोड संदर्भात फडणवीसांची विधानभवनात ही बैठक होणार। सुमनताई मामूलकर यांच्या मालमत्तेच्या हस्तांतरणाला आणि विक्रीला स्थगिती। माजी आमदार प्रभाकरराव मामूलकर यांच्या पत्नीच्या फसवणूक प्रकरणामध्ये राजुरा उपविभागीय अधिकाऱ्यांचा हा आदेश। सोलापुरात आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आरटीओ आणि पोलिसांची संयुक्तपणे रिक्षा तपासणी मोहीम। पहिल्या दिवशी 115 रिक्षांची तपासणी, तर रिक्षा चालकांवर 4,000 यासह लाखो रुपयांचा दंड सुद्धा वसूल करण्यात आला। नागपूरच्या कामठी रोडवरील इंदोर नमकीन दुकानावर अन्न आणि औषध प्रशासनाची धडक कारवाई। तपासणीमध्ये बुरशी लागलेला मावा यासह बर्फी, मुदतबाह्य मिल्क केक आढळलेत। आस्थापनेचा परवाना पुढील आदेशापर्यंत आता निलंबित। अमरावतीमध्ये एमडी आणि गांजासह 3 आरोपींना अटक, तर कारवाईमध्ये तब्बल 3,75,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। पोलीस उपायुक्तांच्या या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पथकाची कारवाई।